नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 5 मेच्या भागामध्ये मित्रांनो तर सावित्रीमाई येते आणि गडबडीने ती मिरच्या घेत असते. तर तेव्हा पार्वती आणि सगळेजणच तिच्याकडे बघत असतात. तर पार्वती विचारते, काय हो जाऊबाई, कसली गडबड, काय शोधताय? तर तेव्हा सावित्रीमाई काय न बोलता तिला म्हणते, तेवढं मीठ देता का इकडं, आणि मोहरी बी द्या. तर तेव्हा पार्वती सगळं काही तिला देते आणि आता तिच्या लक्षात येतं आणि इकडे सगुणाव तर हसत असते. तर पार्वती म्हणते, नजर काढायची तयारी झाली वाटतं एकदाची. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, बायकोची मात्र बरोबर लागू पडलेली दिसते. धारेवर धरला असेल नाहीतर घातली असेल आणबान. तर तेव्हा पार्वती म्हणते, निघत्याना नजर तर काढा बाई, नाहीतर ते मीठ मोरी ठेवा तुमच्या खोलीतच. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हा आता तशीच काय येळ येते का काय असं वाटायला लागले. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, आता जा बाई, तयार झालाय ना मग तो दृष्ट काढायला, जा लवकर. असं सांगितल्यानंतर आता सावित्रीमाई तिथून आतमध्ये निघून जाते आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर इकडे मागून सगुणाव आणि पार्वतीसुद्धा लगेचच तिच्या मागे येतात. तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच आता ज्योतिरावांची नजर काढू लागते. तर तेव्हा पार्वती म्हणते, आणि तात्यासाहेब, ठसका लागला म्हणजे नजर लागली असं समजा बरं का. तर तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात, वहिने तू मुद्दामून ठसका काढशील माहीत आहे मला. तर तेव्हा आता सगुणाव म्हणते, नाही रे नाही, एक वेळ ती राजारामला असं करेल पण तुला असं नाही करायची. तर तेव्हा पार्वती म्हणते, आलं का ध्यानात, आणि म्हणते चलाव असं म्हणून आता या दोघी तिथून निघून जातात. आणि त्या दोघी निघून गेल्यानंतर आता सावित्रीमाईसुद्धा चाललेली असते. तेव्हा ज्योतिराव लगेचच तिचा हात पकडतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो हे काय करताय? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मला कोणाची नजर लागली का माहिती नाही, पण तुला नक्की लागली असणार. अख्खी सभा माझ्या सोन्यासारख्या बायकोकडं एकटक बघत होती. थांब तुझी दृष्ट काढूयात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, काहीतरीच सासूबाईंनी काढले सकाळी, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा ज्योतिराव परत तिला थांबवतात आणि म्हणतात, ती आल्या गेल्याची कुत्र्या मांजराची. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो मग त्यात आले की समधे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण मी कुठं आलो त्यात, बाकी कुणाची लागली का माहिती नाही, पण माझी नजर नक्की लागली असणार. खूप सुंदर दिसत होतीस, ते टपोरे डोळे, त्यात तरळलेलं पाणी, गालावरती चढलेला संतापाचा रतिमा, नवरा वाचावा म्हणून खुललेला चेहरा, त्यावर चढलेलं तेज, आणि हे सगळं मी अगदी जवळून बघत होतो. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हातात मीठ मोरी नाही आणि दृष्ट कशी काढणार, आणि ते काढताना काय म्हणायचं ते तरी ठाव आहे का? तर तेव्हा ता ज्योतिराव म्हणतात, माहिती आहे, आणि अगदी नजर काढायसारखं करू लागतात आणि म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ. असं ते बोलत असताना सावित्रीमाई पुढं म्हणते, एका अविद्येने केले. आणि त्यानंतर म्हणते, तुम्हा ठावाय मालक, हेच शब्द घुमत होते काल रात्रभर माझ्या कानात, दुसरं काही बी सुचत नाही बघा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, असं ती बोलत असते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, असाच एक आवाज मला माझ्या कानामध्ये साठवून ठेवायचा आहे. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, कुठला? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आता नगरला गेल्यावर 10-15 दिवस गाठभेट व्हायची नाही, आठवण येईल तुझी, आणि म्हणतात, माझी एक इच्छा पूर्ण करशील? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हां जी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, थोडं वाचन करशील? डोळे मिटून तुझा आवाज कानामध्ये साठवून घेईन. तर तेव्हा सावित्रीमाई तर खुश होते आणि म्हणते, जी जी, असं म्हणून लगेचच ती पुस्तक घेते. तर तेव्हा ता ज्योतिराव दरवाजा बंद करतात आणि पलंगावरती बसतात आणि आपले डोळे बंद करतात. आणि तेव्हा सावित्रीमाई वाचू लागते आणि ज्योतिराव आता तिचा आवाज कानामध्ये साठवून घेऊ लागतात. तर त्यानंतर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी या सगळ्याजणी फुलं माळा वगैरे करत बसलेले असतात. तर तेव्हा रखमा म्हणते, ज्योतीला म्हणावं की आता धर की बाबा कुठंतरी नोकरी, का किती दिवस अशी फुलं कोडत बसायची. तर तेव्हा पार्वती म्हणते, करत्याल की. तर तेव्हा रखमा म्हणते, करत्याल की नाही, कर म्हणावं, त्या बामणाच्या सदापासनं शिक म्हणावं, चिकटला बघतोय सरकारी कामात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, खराय, करायला तर पाहिजे. तेव्हा रखमा म्हणते, हाय की नाही, आता मला सांग, सदा चाललाय त्याच्या कामाला नगरला, मग त्याच्या मागं मागं ज्योतीनं कशा पाहिजे जावं, त्या परास राजाराम बरा. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, होय होय, त्याचा आपला मळा आणि खिसा वाज खुळखुळा. तर तेव्हा पार्वती म्हणते, पण आता नगरला सदाभाऊजी चालले, त्यांना काम करताना बघितल्यानंतर तातासाहेबांनी हुरूप वाटेलच की, चिकटतेल कुठंतरी. तर तेव्हा रखमा म्हणते, नाही चिकटला तर तू की नाही खळ घेऊन उभी राहा बरं का.
अगं तगादा लावायचा असतोय नवऱ्याच्या मागं, कळलं काय? तर तेव्हा आता सावित्रीमाईला तर तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस ज्योतिरावांनी एक इमारत तयार करून सावित्रीमाईच्या हातात दिलेली असते आणि ते बोलत असतात, सावित्री, चातुर्वर्णीय व्यवस्थेची उतरण, 4 मजले, सगळ्यात वरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि मग सगळ्यात खाली शूद्र. सगळ्यात वरचा मजला खालच्या 3 मजल्यांना हीन मानतो, त्यांचं शोषण करतो. आणि त्यानंतर ते म्हणालेले असतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आणि त्यानंतर ते म्हणालेले असतात, चातुर्वर्ण्याची इमारत जर जमीनदोस्त करायची असेल तर शाळेची इमारत उभी केली पाहिजे. आणि असं सगळं काही आठवल्यानंतर सावित्रीमाई आता रखमाला म्हणते, थोडा धीर धरा थोरल्या सासूबाई, ते असं काम करतील ना ज्यानं जग दिपून जाईल. आणि तेव्हा असं तिने म्हटल्यानंतर रखमा विचारते, असं आहे वय, काय करणार आहे ज्योती? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मी सांगन त्यांना तुमच्याशी बोलणं करायला. तर तेव्हा रखमा म्हणते, अगो बाया माझ्याशी? अगं म्या एवढी अडाणी आणि ज्योती एवढा शिकलेला, काय बोलतेस तू बी, असं म्हणून ती हसू लागते. आणि त्यानंतर मित्रांनो आता ही रखमा जी असते ती सगळं काही राणोजींना सांगते आणि राणोजी लगेचच आता इकडं गंगाधर शास्त्रींच्याकडे येतात आणि त्यांना ते सगळं काही सांगतात. तर ते ऐकल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, असं काय करणार आहे तो जग दिपवणारं? तेव्हा राणोजी सांगतात, जी काहीच माहिती नाही पंत. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग माहिती घेऊन ये, मला अर्धवट माहिती चालत नाही. तर तेव्हा राणोजी म्हणतात, होय जी. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, जग दिपवणार म्हणजे तो लोकांचं कल्याण करणार, म्हणजे त्याचा काहीतरी डाव तर नाही ना, भूदेवांच्या अपमानाचंच काहीतरी कारस्थान नाही ना? आणि म्हणतात, लक्ष ठेव त्याच्यावर. तर तेव्हा राणोजी म्हणतात, होय जी, मी अगदी बारीक लक्ष ठेवून आहे. आणि असं म्हणून येऊ का पंत, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, सावध राहायला पाहिजे. आणि विनायकला म्हणतात, विनायका, तो ज्योत्या कुठं जातो, काय करतो, बारीक लक्ष ठेव त्याच्यावर. तर त्यानंतर इकडे मित्रांनो आता ज्योतिराव सदाशिवरावांची वाट बघत बसलेले असतात आणि इतक्यातच ते तिथं येतात आणि म्हणतात, हां ज्योती, मला थोडासा उशीर झाला, माफ कर. आणि विचारतात, कधी आलास तू? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, झाला बराच वेळ, पण तुझी आवरावर चालली असेल ना? तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, हो, येता येता जरा पेढीवरती गेलो तो, म्हणून उशीर झाला. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, पेढीवर कशासाठी? तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, काही नाही रे, ही सरकारी नोकरी मला लागेल का नाही याबद्दल मी साशंक होतो. म्हणजे मला वाटत होतं की ही नोकरी मला नाही लागणार, पण पत्नी म्हणत होती की ही नोकरी तुम्हाला हमखास लागणार. मग काय, माझ्या तोंडून शब्द निघाला की मला जर ही नोकरी लागली तर मग नोकरीवर रुजू होण्या अगोदर की तुला चंद्रहार करीन म्हणून. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर ज्योतिराव थोडेसे हसतात. तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, खरं तर बिचारीच्या लक्षातही नसेल आणि ती मागणारही नाही, पण काही गोष्टी आपणही जाणल्या पाहिजेत ना ज्योती. तुला सांगतो ज्योती, या सुखद धक्क्याने सरस्वती अगदी हरकून जाईल. आणि तेव्हा ज्योतिराव हसत असतात. तर तेव्हा आता सदाशिवराव त्यांना दागिना दाखवतात आणि विचारतात, हे बघ कसा आहे? तर तेव्हा ज्योतिराव ते बघतात आणि म्हणतात, छान आहे, वहिनी अगदी खुश होतील. तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, बरं, उद्याचे नियोजन झाले आहे, टांगा सांगून ठेवलाय, तुझी तयारी झाली आहे ना? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो, तयारी झाली सगळी. तर तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात, खरं तर तुलाच पेढीवरती घेऊन जायला हवे होते, म्हणजे तू ही काहीतरी वहिनींच्यासाठी घेतले असतेस. आणि विचारतात, काय घेतले असतेस तू ज्योती सावित्री वहिनींच्यासाठी? आणि तेव्हा आता ज्योतिराव थोडासा विचार करू लागतात आणि त्यानंतर आता ते परत घराकडे येत असतात. आणि तेव्हा आता त्यांना सदाशिवरावांचे शब्द आठवत असतात. ते बोलत असतात, म्हणजे मला वाटत होतं की ही नोकरी मला लागल का नाही, म्हणजे मी त्याबद्दल साशंक होतो, पण ते म्हणाले की ही नोकरी तुम्हाला हमखास लागणार. मग माझ्या तोंडून शब्द निघाला की मला जर ही नोकरी लागली तर नोकरीवर रुजू होण्या अगोदर की मी तुला चंद्रहार करीन म्हणून. आणि खरं तर तिच्याही लक्षातही नसेल आणि ती मागणारसुद्धा नाही, पण काही गोष्टी आपणही जाणल्या पाहिजेत ना ज्योती. आणि म्हणतात, तुलाच पेढीवरती घेऊन जायला हवे, म्हणजे तू ही काहीतरी वहिनींच्यासाठी घेतले असतेस. आणि हा सगळा काही विचार करत करत थोड्या उदास मनाने ज्योतिराव घराकडे चाललेले असतात. आणि तेव्हा सदाशिवरावांनी विचारलेलं असतं, काय घेतलं असतंस ज्योती तू वहिनींच्यासाठी? आणि असा सगळा काही विचार करत करत म्हणजे ते सगळं काही आठवत आता ज्योतिराव घरापर्यंत पोहोचतात.
तर तेव्हा सगुणाव त्याचीच वाट बघत बसलेली असते आणि म्हणते आला आणि म्हणते ज्योती चल तुला जेवायला वाढते, आम्ही किती वेळ खोळंबून बसलो होतो, चल. तर तेव्हा ज्योतिराव तर नाराज असतात आणि म्हणतात नको आहो. तर तेव्हा सगुणाव म्हणते अरे असं काय करतो, सावित्री नाही आहे, पार्वतीबरोबर मळ्याला गेली आहे, तू चल मी वाढते तुला. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात नाही आहो भूक नाही आहे मला. तर तेव्हा त्या दादा तिथंच बसलेले असतात आणि ते सगळं ऐकल्यानंतर म्हणतात काय भुका नाहीत म्हणजे, चल बस खाऊन घे. आणि सगुणावला म्हणतात सगुणा वाढ ग त्याला. तर तेव्हा ज्योतिराव परत म्हणतात नाही नको आहे मला असं म्हणून ते आतमध्येच निघून जातात. तर तेव्हा दादा हाय का आता असं म्हणतात आणि ज्योतिरावांना हाक मारू लागतात आणि म्हणतात अरे म्हणजे काय मग आता आम्ही खावं का नाही. तर तेव्हा सगुणाव सुद्धा म्हणते दादा इथे एवढं करून ठेवले तरी काहीच करणं हा. आणि परत ती सुद्धा आता ज्योतिरावांना हाक मारत असते. आणि त्यानंतर आता परत आतमध्ये गेल्यानंतर ज्योतिरावांना परत सदाशिवरावांचे शब्द सतावू लागतात आणि त्या विचारातच ते आता थोडंसं नाराज होऊन बसलेले असतात. इतक्यातच आता राजाराम तिथे येतात आणि त्यांना विचारतात ज्योती काय र जेवला नाहीस, चल हात धुवून ये. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात नाही अण्णा तू जेवून घे मला भूक नाही. तर तेव्हा राजाराम म्हणतात भूक नाही म्हणजे काय झालंय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात अरे अण्णा ऐक ना. असं ते बोलत असतात इतक्यात सगुणाव तिथं येते आणि म्हणते काय ऐक ना, अरे किती मिन्नतवाऱ्या केल्या, चल की बाबा जेवायला, आता राजाराम पण आलाय बोलवायला, चल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात नाही खरंच भूक नाही मला. तर तेव्हा आता राजाराम ज्योतिरावांना म्हणतात ज्योती इकडं बघ काय झालंय, कोण काय बोललंय का तुला. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात नाही. तर तेव्हा राजाराम म्हणतात ज्योती दादा काय बोललेत का. तर तेव्हा ज्योतिराव नाही असं म्हणून मान हलवतात. तर तेव्हा आता राजाराम परत विचारतात राणूजी आप्पा काय बोललेत का. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात अण्णा तू जेवून घे मला भूक नाही. तर तेव्हा सगुणाव म्हणते काय बोल नाही बघ, अरे आज दोन्ही पोरी मळ्यात गेल्या म्हणून चुलीसमोर बसून मी सगळा स्वयंपाक केला, म्हणलं तू येशील आणि मला म्हणशील लाव जेवायला वाढ मला भूक लागली, पण हा काय जेवणच आहे. तर तेव्हा राजाराम म्हणतात आता तुला काय सावित्रीच्या हातचं खायचं असेल तर तसं सांग. आणि आवलं म्हणतात काय गाऊ. तर तेव्हा सगुणाव सुद्धा हसते आणि म्हणते हां, आणि म्हणते आता एकेकाला लागतं बाबा बायकोच्या हातचं गोड. तर तेव्हा राजाराम म्हणतात येते सावित्री बी येते हाय अर्ध्या वाटवर, असं म्हणून हे दोघे सुद्धा हसत असतात. तर तेव्हा ज्योतिराव परत म्हणतात अण्णा जा ना तू, आणि सगुणावला म्हणतात आऊ तू पण जा. तर राजाराम आता थोडंसं चिडतात आणि म्हणतात आऊ चल ग तू, मी लहानपणापासून याला बघतोय, पोटातलं कधी घडाघडा बोलल असं नाहीच, तू राहा उपाशी, चल असं म्हणून तो तिथून निघून जातात. आणि त्यानंतर सगुणाव सुद्धा तिथून निघून जाते. तेव्हा आता ज्योतिराव स्वतःशी बोलू लागतात, म्हणतात कसा घास गोड लागेल, आज सदाशिव निमित्त झाला, किती प्रेम आहे त्याचं त्याच्या बायकोवर, आणि मी सावित्रीसाठी काहीच करू शकलो नाही, असं ते बोलत असतात. तर तेव्हा सावित्रीमाई दरवाजामध्ये येऊन उभारलेली असते. तर ज्योतिराव पुढे म्हणतात कधी गुजभर सोनं नाही घातलं तिच्या अंगावर, दागिना तर राहू दे पण कधी हाऊस नाही मौज नाही, तिला काय हवाय काय नको कधी विचारलंच नाही. मी आपला माझ्याच अभ्यासात दंग, पुस्तकं वाचायची, टिपणं काढायची, परीक्षा द्यायच्या, मी परीक्षा द्यायच्या आणि तिने पेटीत साखऱ्या वाटायच्या, मी बोरू विसरायचं आणि तिने ऊर फुटूस्तवर धावायचं. आणि तेव्हा ज्योतिरावांना तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना तो बोरू दिलेला असतो आणि तुमच्या वाईफने हा बोरू बनवला असं सांगितलेलं असतं. आणि हे सगळं काही मित्रांनो सावित्रीमाई दरवाज्यामध्ये उभं राहून ऐकतच असते. आणि त्यानंतर ज्योतिराव पुढे म्हणतात माझ्या मालकांनी कोणाच्या घरी कावडीनं पाणी भरलेलं मला चालणार नाही म्हणायचं आणि मग माझ्यासाठी जागरणं. आणि तो सुद्धा क्षण आता ज्योतिरावांना आठवतो ज्यावेळेस सावित्रीमाई म्हणत असे मालक तुम्ही कदापि नापास नाही होणार आणि काही बी झालं तरी ना त्या गंगाधर पंतांच्या घरी मी तुम्हाला पाणी भरून नाही देणार. तर ज्योतिराव पुढं म्हणतात शिक म्हटलं की लगेच खडू हातात धरणार, घरच्यांचे बोल खाणार. आणि असं ते बोलल्यानंतर त्यांना आता तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस दादा ओरडत असतात आणि हा प्रकार परत घरात घडला तर सुनबाई तुमच्यासनी ह्या घराचा दरवाजा कायमचा बंद. तर तेव्हा ज्योतिराव पुढे म्हणतात माझ्या नकळत रडणार, शेतात शिकायचं म्हटल्यानंतर शेतातले दगड गिरवले माझ्या सावित्रीने. आणि मित्रांनो असं ते सर्व काही बोलत असतात आणि त्यांना खूप भरून आलेलं असतं. आणि परत पुढं म्हणतात माझ्यासाठी महागडं उपरणं घ्यावं, भारीतली पगडी घ्यावी, का तर मी रुबाबदार दिसावं म्हणून,
डोळ्यातल्या काजळाचा टीट लावावा मला नजर लागू नये म्हणून. आणि विचारलं तर म्हणावं, धनी मी तुमच्यातच विरघळून गेले. फक्त माझं सुख, माझा आनंद. सावित्री म्हणजे माझ्या मनातला बहावा आहे, बहावा. तो बहरून आला ना की अमृताचा पाऊस पडतो, अमृताचा पाऊस. त्या अमृताच्या वर्षावात सावित्री मला चिंब करते. आणि मी मात्र सावित्रीसाठी काहीच करू शकलो नाही. आणि याची त्यांना खूप खंत वाटत असते, खूप त्रास होत असतो मित्रांनो. एवढा शिकलो पण बायकोसाठी त्याचा उपयोग शून्य. आणि म्हणतात कसा घास गोड लागल. आणि असं सर्व काही बोलून मागे वळून ते बाहेर निघून जातात. आणि तेव्हा सावित्रीमाई दरवाजाच्या आडोशाला उभारलेली असते. आणि त्यानंतर ती पुढे येते. आणि तिलासुद्धा त्या गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर मित्रांनो आता रात्री सावित्रीमाई झोपलेली असते. आणि ज्योतिराव येतात आणि तिला उठवू लागतात. म्हणतात सावित्री, अगे सावित्री. तर तेव्हा सावित्रीमाई तर झोपल्याचं नाटक करत असते. आणि म्हणते उगाच हाक मारू नका, जेवून झोपले मी, असं म्हणून ती डोळे न उघडताच कूस बदलते. आणि त्यानंतर आता ज्योतिराव काही न बोलता पलंगावरती जाऊन आडवे होतात. आणि तिथं बघतात तर एक चिठ्ठी असते. आणि तेव्हा ज्योतिराव ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेतात. आणि थोडंसं सावित्रीमाईकडे बघतात तर सावित्रीमाईने अजूनसुद्धा डोळे बंदच ठेवलेले असतात. तर तेव्हा ज्योतिराव आता ते चिठ्ठी वाचू लागतात. त्याच्यावरती सावित्रीमाईने लिहिलेलं असतं, दागिन्यांचा मला सोस नाही. माझा खरा दागिना तुम्ही आहात मालक. तुमची पुस्तकं माझा अलंकार आहेत. तुम्ही पुण्यात सगळ्यात जास्त शिकलेले आहात. हा अभिमान माझ्यासाठी मौल्यवान खजिना. माझा नवरा प्रेमळ मायाळू आहे. गोरगरिबांच्या सुखाचा विचार करतो. असा नवरा नवसानं तरी भेटल. तो मला भेटलाय, हे माझं सुख गगना एवढं. त्यातूनही तुम्हाला कराव्याच वाटल्या सोन्याच्या बांगड्या, तर तुम्ही शूद्रांची शाळा उघडा. त्याच माझ्यासाठी बांगड्या असतील. त्यातला खडू फळा आणि त्या गरीब मुलांच्या हातातल्या पाट्या, हेच माझे माणिक मोती असतील. अहो मालक, तुमचा एक एक विचार सोन्याहून मोलाचा. मला सोनं नको मालक. तुमच्या सहवासात मला सोन्याचं मोल कळलं. सोन्या नाण्याचा विचार करू नका, ते कमवणारे आपण असतो. नाराज होऊ नका. असं म्हणून मित्रांनो आता ते सर्व काही पत्र वाचतात. आणि जेव्हा ते पत्र खाली करतात तर तेव्हा समोर सावित्रीमाई उठून बसलेली असते आणि त्यांच्याकडेच बघत असते. आणि म्हणते, हे असलं दागिनं घडवायचं म्हणजे सोपं नव्हं. कष्ट लागणार, त्यासाठी ताकद लागणार. आणि ताकद हवी तर जेवाय नको. आणि म्हणते मी जेवली नाही अजून, भूक लागली मला. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री मी तुला शब्द देतो, तू या पत्रात लिहिलेला एकूण एक दागिना घडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा सावित्रीमाई हसते आणि म्हणते मला हेच हवाय. आणि मित्रांनो ज्योतिरावांनी तर सावित्रीमाईसाठी गजरा आणलेला असतो. आणि तो गजरा आता ते आपल्या हातात घेतात आणि म्हणतात सध्या तरी हा दागिना ठेव. आणि तो गजरा सावित्रीमाईंच्या हातामध्ये देतात. तर तेव्हा सावित्रीमाई तर खूपच खुश झालेली असते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात मी वेळ काढून स्वतः बनवलाय तुझ्यासाठी. आणि तेव्हा सावित्रीमाई त्या गजऱ्याचा वास घेते आणि खूप छान हसते. आणि म्हणते अहो त्या पत्राच्या मागं बी 2 ओळी लिहिल्यात, त्या बी वाचा की. तेव्हा आता ज्योतिराव ते पत्र परत हातात घेतात आणि मागची बाजू बघतात आणि खूप खुश होतात. म्हणतात सावित्री तू माझ्यावरती कविता लिहिली आहेस. म्हणजे मित्रांनो सावित्रीमाईने तर ज्योतिरावांच्यावरती कविता केलेली असते. आणि आता ज्योतिराव ती कविता वाचू लागतात. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, जैसा मकरंद गळीदला. आणि मित्रांनो अशी कविता वाचल्यानंतर ज्योतिराव तर भावूक होतात. आणि मित्रांनो सावित्रीमाईने तर अगदी सुंदर प्रकारे ज्योतिरावांच्या मनाची घालमेल सगळी काही थांबवलेली असते. आणि आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो आता इथे दरवाजामध्ये टांगा आलेला असतो आणि तो टांगेवाला म्हणतो फादर जॉन साहेबांनी तुमच्यासाठी टांगा पाठवलाय. तर तेव्हा सगुणाव म्हणते दादा पाहिलं का पोराचं कौतुक. आणि त्यानंतर आता ज्योतिराव टांग्यामध्ये बसून जाऊ लागतात आणि पेटेतून ते चाललेले असतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांना बघतात आणि ते म्हणतात त्या फादर जॉनने ज्योत्याला कशासाठी बोलवलं असेल. आणि म्हणतात काहीतरी शिजतंय. आणि त्याच वेळेला आता इकडं घरामध्ये दादा म्हणतात मला काय हे समजा पटलं नाही, तो साहेब टांगा पाठवतोय याचा अर्थ काय. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते अहो असं काय, केवढं शिकले ते. तर तेव्हा दादा म्हणतात मला यात काळं बेरं वाटतं या. आवळा देऊन कवळा काढणारी माणसं आहेत ती, काय भलतं होऊ नये. आणि असं हे बोलत असतात आणि तेव्हाच आता
ज्योतिराव इकडं फादर जॉनच्या समोर येऊन बसलेले असतात आणि दादांना जी शंका वाटत असते मित्रांनो, त्याचं आता काय होतं ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.